नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या पहिल्या 3 अध्यायाचं वाचन आपण केलं. अर्थही पाहिले श्लोकांचे. प्रथम अध्याय होता अर्जुन विषाद योग, ज्यामध्ये 46 श्लोक होते. दुसरा अध्याय होता सांख्य योग, त्यात 72 श्लोक होते. आणि तिसरा अध्याय होता कर्मयोग, ज्यामध्ये 43 श्लोक होते. मंडळी, त्या सर्वांचं आपण अर्थासह वाचन केलेलं आहे. आणि आत्तापर्यंतचे जे काही युद्धभूमीवर जे काही चाललेलं आहे, अर्जुनाच्या शंका, अर्जुनाचा मानसिक गोंधळ आणि श्रीकृष्णाचा त्याला सावरण्याचा प्रयत्न, श्रीकृष्णाचा उपदेश, या सर्वाचं आपण वाचन केलं. आता आपण वळूया चौथ्या अध्यायाकडे. चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग. श्लोक पहिला. श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः ईक्ष्वाकवे अब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला. विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. एवं परंपरा प्राप्तम इमं राजऋषयः विदुः सः कालेन इह महता योगः नष्टः परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. सहा एव अयं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तः असि मे सखा भक्तः असि मे सखा च इति रहस्यम ही एतत् उत्तमम. भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. अर्जुन उवाच अपरं भवतु जन्म परं जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे. श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि च चार्जुन तानि अहम वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाहीस. अजोपि सन्यव्यात्मा भूतानाम ईश्वरः अपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. मी जरी अजन्मा असून माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा कधी धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते,
तेव्हा हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. जन्म कर्मच्च दिव्यमेव यो वेत्ती तत्वतः तक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेती सो अर्जुन. हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. वीतराग भय क्रोधः मत्मया माम उपाश्रिताः बहवः ज्ञान तपसा पुताः मद्भावम आगताः. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तान तथा एव भजामि अहम मम वत्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. कांक्षन्ताः कर्मणां सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रं ही मानुषे लोके सिद्धिः भवति कर्मजा. मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मांपासून त्वरित फळप्राप्ती होते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारम अव्ययम. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे हे तू जाणून घे. न माम कर्माणि लिप्यन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माम यः अभिजानाति कर्मभिः न सह बध्यते. कोणत्याही कर्मांनी मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही. माझ्याविषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्यही कर्मफळांनी बद्ध होत नाही. चतुर्थ अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग. आपले 14 श्लोक पूर्ण झाले आहेत मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.